नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला जर गुप्तचर विभागामध्ये काम करण्याची संधी हवी असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। गुप्तचर विभागामार्फत 4987 म्हणजे जवळपास 5000 जागांसाठी मेगा भरती अंतर्गत ही एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 10वी उत्तीर्ण असलेले सर्व कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। हे जे पद आहे ते सहाय्यक संवर्गातलं किंवा एक्झिक्युटिव्ह संवर्गातलं पद आहे, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, ज्यामध्ये तुमचा पे स्केल हा 21700 ते 6900 तुम्हाला पाहायला मिळत आहे। सॅलरी बेस्ड आहे, डिपार्टमेंट बेस्ड इन क्लास आहे, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। एक चांगली सुवर्ण संधी तुम्हाला या ठिकाणी चालून आलेली आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। महाराष्ट्रामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो नोकरी ठिकाण सुद्धा मिळणार आहे, ज्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातील जागांसाठी अर्ज करायचा आहे, ज्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक आहे। सो या जर बाबी बघितल्या तर नक्कीच तुम्ही ज्या महाराष्ट्रातील जागा आहेत ॲटलिस्ट त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक राहील। आज आपण जी काही माहिती उपलब्ध आहे त्याबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। डिटेलमध्ये सुद्धा मी याबाबतची माहिती प्रोव्हाइड करणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती इंटेलिजन्स ब्युरो अगेन मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्यामार्फत सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात आहे। यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हचं पद भरलं जाणार आहे। आता काही दिवसांपूर्वी मित्रांनो आपण आयबी मार्फतच जी रिक्रुटमेंट होत होती, ज्यासाठी ACIOचं पद जे रिलीज करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये जवळपास 3000 प्लस वॅकन्सी आहेत, त्याबाबतचा अपडेट घेतलेला होता। त्यानंतर ही दुसरी जाहिरात आहे जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो कन्फ्युजन नको, दोन वेगळ्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, दोन्ही मेगा भरती अंतर्गत होत आहेत। पहिल्या जाहिरातीमध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। या जाहिरातीसाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। महत्त्वाचं म्हणजे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, दोन्ही जर तुम्ही अर्थात पदवीधर असाल आणि 10वी पास नंतर तुमची पदवी केलेली असेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी अर्ज करून त्या ठिकाणी सायमल्टेनियसली प्रिपरेशन करू शकता। सिलेबस जवळपास सेम राहणार आहे, फक्त क्वेश्चनची लेवल राहणार आहे ती वेगळी राहील। आता यामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत तर टोटल ज्या आपण बघणार आहोत त्याबाबतची माहिती घेणार आहोत। मात्र या ठिकाणी पदाचं माहिती त्यांनी दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता। यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हचं पद आहे जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी मधलं नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल। यामध्ये पे स्केल तुम्ही बघू शकता 21700 ते 6900 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्स असणार आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, ज्यामध्ये स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स 20% बेसिक पेच्या या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। कॅश कम्पेन्सेशन या सर्व गोष्टी सुद्धा अवेलेबल आहेत। इसेन्शियल क्वालिफिकेशन 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। त्यानंतर पोझिशन ऑफ डोमेसियल सर्टिफिकेट ऑफ द स्टेट अगेन्स्ट विच कॅन्डिडेट अप्लाय। थोडक्यात जर तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर त्या ठिकाणचं डोमेसियल सर्टिफिकेट तुमचं असणे आवश्यक आहे। आणि नॉलेज ऑफ एनी वन ऑफ द लोकल लँग्वेज, थोडक्यात महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर मराठी भाषा येणे आवश्यक आहे। हे त्यांनी या ठिकाणी मराठी भाषा किंवा कोकणी भाषा येणे आवश्यक आहे, हे फार महत्त्वाचं आहे। डिझायरेबल मध्ये त्यांनी सांगितलं की फील्ड एक्सपिरियन्स इंटेलिजन्स वर्क असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र नसेल तरी तुम्ही 10वी पास डोमेसियल सर्टिफिकेट आणि लोकल लँग्वेजच्या बेसिसवर अर्ज या ठिकाणी करू शकता। सो हे फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। आता पुढे आपण बघूया याच्या वॅकन्सीची माहिती कशा प्रकारे आहे। तर ऑल ओव्हर इंडिया मित्रांनो ही रिक्रुटमेंट होत आहे 4987 जागांसाठी। त्यामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई, त्यानंतर नागपूर आणि पणजी या ठिकाणी मराठी भाषा येत असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। सो या बेसिसवर तुम्ही जे मराठी भाषा धारक आहेत ते या ठिकाणी अप्लाय करू शकता। स्पेशली मुंबईच्या 266 जागा आहेत, नागपूरला 32 जागा आहेत, तर पणजीला 42 जागा आहेत। या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। मेजॉरिटी पदांसाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। सो या सर्व गोष्टी मित्रांनो जर बघितल्या तर ओव्हरऑल पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे जी न्यूजपेपरमध्ये आलेली, डिटेलमध्ये आलेली नोटिफिकेशन मी एक सेपरेट व्हिडिओ त्याबाबतचा घेऊन येईन, ज्यामध्ये तुम्हाला रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे राहणार आहे, एक्झाम सेंटर कुठे आहेत, एक्झामिनेशन फी किती राहणार आहे, या सर्वची माहिती या ठिकाणी देणार आहे। मात्र एक कल्पना तुम्हाला आयडिया मी या ठिकाणी दिलेला आहे या भरतीबाबतची, ज्या बेसिसवर तुम्ही तुमची तयारी सुरू करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। अर्थात डिटेलमध्ये याबाबतचा एक सेपरेट व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। ऑनलाईन अप्लाय करण्याची जी डेट असेल त्या दिवशी एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईन। धन्यवाद।